1 वाटी गूळ घेतला आहे आणि त्यामध्ये पावणा वाटी पाणी ओतणार आहे आपण. गॅस चालू करूया आणि गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं मी गूळ कापून घेतला आहे सुरीनं, तुम्हाला पाहिजे तर किसून घ्या. इथं मी 1 वाटी गुळाला पावणा वाटी पाणी घेतले, म्हणजे थोड्याशा गोड होतील. तुम्हाला जास्त गोड नसेल आवडत तर 1 वाटीला 1 वाटी पाणी घेतलं तरी चालेल. पीठ जास्त मावणार आणि थोड्याशा कमी गोड होणार. इथं आपला गूळ वितळला आणि पाणी तयार झाले. 1 मिनिटाच्या आत सगळं प्रोसिजर झाली आपली. 1 मिनिट पण नाही लागलं ते वितळायला. गूळ सगळा वितळला. गॅस बंद करूया आणि ते पाणी पूर्ण थंड होऊन देऊ आपण. तुम्हाला दाखवते बघा. इथे आपल्याला फक्त गूळ वितळेपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आहे, पाणी आटून नाही द्यायचं. चला आता मी थंड करून घेते आणि मग दाखवते पुढे. इथे आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले आणि 1 वाट्यात डाळीचं पीठ घेतलंय. त्यामध्ये टाकूया बडीशेप, मीठ आणि गरम तेल ओतूया. अगदी गरम ओतायचं एकदम. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. गरम तेल असतं त्यामुळे शक्यतो पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून घ्या आणि नंतर हाताने करा. याच्यात तुमच्याकडे सुंठ पावडर असेल ती घातली तरी चालेल, त्याने अजून छान लागतात. माझ्याकडे नाही आता सध्या म्हणून मी नाही टाकली. चमच्याचं काढून घ्यायचं, असं चुरगळून घ्यायचं. आपण तेल टाकलं आहे ना, तेलात छान असं चुरगळून घ्यायचं. ते पिठाला सगळीकडून तेल लागलं पाहिजे. बघा इथं छान असं मिक्स करून झाले. आता इथं गुळाचं पाणी आपलं एकदम साधं झाले. थोडं थोडं करून आपण ओतून पीठ मळून घेऊया. इथं आपल्याला घट्टसर असं पीठ मळायचं आहे. खूप पातळ पीठ नाही मळायचं, एकदम घट्ट पीठ मळायचं आहे. चला मी पीठ मळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. इथं आपलं पीठ मळून झाले, खूप घट्ट मळे. आता याची आपण गोळे बनवून घेऊया. तर गोळा पळपटावर लाटून घेऊ. इथे आपण पिठाचा गोळा घेतलाय, लाटून घेऊया. थोडासा जोर लागतो लाटायला. अगदी सगळीकडून पसरून घ्यायचं, कडेने सुद्धा, नाही तर मग कडा तशाच राहतात. आणि याच्या परत लाटण्याने लाटून घ्यायचं. उलटून घेऊया. दुसऱ्या साईडने परत सगळीकडून आपल्याला खसखस टाकून घ्यायची. दोन्ही साईडने छान खसखस टाकून लाटून घ्यायची आपल्याला. आणि चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडीशी जाड लाटायची आणि खसखस लवकर टाकून लाटायची. कारण जेवढी लवकर तुम्ही खसखस टाकून लाटाल तेवढी ती आतमध्ये रुतली जाते आणि मग तळताना निघत नाही. इथे लाटून आपली तयार झाली. आता आपण कापून घेऊया. इथे मी पिझ्झा कटर घेतले, त्याने कापते. तुमच्याकडे नसेल तर सुरीनं कापलं तरी चालेल, किंवा काही उलटणीनं सुद्धा कापतात. पळपट फिरून घ्यायचा थोडासा, थोडेसे तिरके कापायचे. मग कापण्यांचाच आकार द्यायचा. तर आपण कापण्या तयार करतोय, गव्हाच्या पिठाच्या कापण्या. ते बघा सुंदर अशा कापण्या आपल्या तयार झाल्या. आता मी तळून घेते या सगळ्या. आपण तेल तापले का बघूया. इथं आपले छान तेल तापले. त्यामध्ये आपण एक एक करून अशी कापणी सोडूया. तेल तापल्यानंतर मी गॅस एकदम बारीक केला आहे. आपल्याला फास्ट गॅसवर नाही तळायचं, बारीक गॅसवर तळून घ्यायचं आहे. एक एक कापणी आपण टाकूया. फास्ट गॅसवर तळल्यानंतर ते आतून शिजणार नाही, वरून फक्त पटकन असा कलर येईल त्यांना. तर मी सगळ्या टाकून घेते आणि मग दाखवते. इथं आपल्या सगळ्या टाकून झाल्या. त्यांना असं मिक्स करून घेते आणि कापण्या टाकल्यानंतर त्यांना असं सारखं मिक्स करीत राहायचं, नाहीतर मग एक साईड लाल होतील आणि एक साईड आपली कच्चीच राहील. त्यामुळे सारखं असं मिक्स करीत राहायचं त्यांना. 2.5 ते 3 मिनिटं झाल्यात. आपण तळतो ह्या कापण्या आणि ह्या झाल्यात आता. हे बघा, आषाढ महिन्यात तळणीच्या वस्तू तळायच्या असतात किंवा आषाढ तळायचा असतो, त्यावेळेस काय तळायचा हा प्रश्न असतो. तर ह्या कापण्या नक्की एकदा करून बघा. आणि एकदम सोपे आहे. अगदी पहिल्यांदा जे करतील त्याला सुद्धा येणार. बघा किती सुंदर झाल्या. काढून घेऊया. किती सुंदर झाल्यात आपल्या कापण्या तयार.
माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.